आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुझ्यासाठी हे सगळं कोण करतं? बाबा अशी हाक मारल्यावर तुला कोणाचा चेहरा दिसतो? या या आता गेला रान. हो गेला. मला तुम्ही दोघे असेच एकत्र हवेत. पार्टनर, मला तूच दिसलास. तुझा हा पार्टनरच तुझा बाबा आहे बिट्टी. आयुष्यात कधीच खोटं न बोलणारा माणूस जेव्हा स्वतःच्या मुलीच्या सुखासाठी खोटं बोलतो तो असतो बाबा. अहो 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 तुम्ही आज यायला होता आमच्या बरोबर. काय मज्जा आली म्हणून सांगू. बिट्टी तर इतकी खुश झाली होती ना. हा घ्या तुमच्यासाठी प्रसाद आणलाय, हे घ्या. आणि हा सुमित आलाय ना. गाडी पाहिली मी बाहेर. जरा लवकर आला असता तर काय धाड भरली होती हो त्याला. बरं राहू दे. हा घ्या प्रसाद घ्या. अहो काय झालंय. अहो मी हरलो नंदा, मी हरलो. काय झालंय. तुम्ही शांत व्हा आधी. तुम्हाला बरं वाटत नाहीये का? सांगा ना मला
काय झालंय काय? अपयशी ठरलो मी नंदा. माझ्या मुलावर चांगले संस्कार करण्यास मी अपयशी ठरलो. वेळीच त्याचे कान पकडायला हवे होते. नक्की काय झालंय? सुमित सुमित सुमितचं काय? काय केलं सुमितनी? तेव्हाच मारून टाकलं पाहिजे तो दोघींना. नेमकी आली आणि या रुद्राला कायम माझ्या विरोधात जायला कारण हवंय. एका थर्ड क्लास बाईने हात उचलला माझ्यावर. सोडणार नाही मी. सुमित पैठणकर आहे मी. सोडणार नाही दोघांनाही. बोल. काय रे, तुला लफडी करायला हीच बाई सापडली होती? बरं, ही सापडली तर सापडली, त्या बिट्टीला लगेच का नाही संपवलंस तू? आपले सगळे प्रश्नच संपले असते. तेच करणार होतो पण त्या देविकाने अडवलं. अरे पण अचानक कशी काय आली ती? मला काय माहित? हे सगळं माझ्या अंगाशी येईल माहिती होतं का मला? त्या थर्ड क्लास बाईने हात उचललाय माझ्यावर आणि तुझ्या रुद्रमुळे. मी नाही सांगितलं त्याला. पण घडतंय सगळं त्याच्याचमुळे ना. हो ना, मग ये घरात आणि जे करायचं ते कर. इतकं सोपं आहे काय? असं करता आलं असतं तर मी आलो नसतो आतापर्यंत. एवढं कळतंय ना तुला? मग कशाला चिडचिड करतोयस? सतत चिडचिड करत असतोस, डोकं चालवत तर नाहीच. माझा ऐक, तुला घरात यायचंय ना? तुझी लग्नाची बायको आहे घरात. तिचा कधी रे उपयोग होणार? हे लक्षातच नाही आलं माझ्या. आता कळलंय मला काय करायचं.